नमस्कार सर्वांना. आज आम्ही सकाळी सकाळी निघालोय पुण्याला जायला आणि पुण्याला मी का चालले ते तुम्हाला मी पुढे सांगते. तर सकाळीच आम्ही लवकर निघायचं होतं पण आहोंनी लेट केला आणि आम्हाला वाजले 8 निघायला. तर निघाल्यानंतर मुंबईमध्ये तर ट्रॅफिक असतंच. मग पुढे आलो आणि आधी CNG भरला. CNG भरल्यानंतर आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. पण आजचा दिवसच आमचा खराब निघाल्यासारखं झालेला. ते काय झालं तुम्हाला सांगते. तर निघालो आणि ACच आमच्या गाडीतला चालायचा बंद झाला. गरमी तर खूप जास्त होती. AC शिवाय आम्ही ट्रॅव्हलिंग करू शकत नव्हतो आणि आम्हाला पुण्याला लवकर पण पोहोचायचं होतं. तरी पण मग आम्ही AC रिपेअर करायला थांबलो. AC रिपेअर करायला 1 ते 2 तास लागणार होते. त्यामुळे मी आधी बोलले की नको, पण गरमीमध्ये चैनच पडत नव्हती गाडीमध्ये बसायला. मग पुढे गेलो आणि आम्ही थांबलो AC रिपेअर करायला. आधी AC रिपेअर केला आणि मला खूप कंटाळा आला होता म्हणून मी बॅक सीटवर येऊन असे आरामात झोपले. आपली गाडी असल्याची हीच मजा असते की एक वेगळाच कम्फर्ट असतो. त्यामुळे मी थोडीशी झोपले आणि नंतर आम्ही पोहोचलो पुण्यामध्ये. तर मी आले आज प्रतिशिर्डी शिरगावला. पुणे माझं माहेर आहे. पुण्यामध्ये माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत. तर ही प्रतिशिर्डी शिरगावला तर आमच्या खूप आठवणी आहेत. आमची लव्ह मॅरेज आहे. तर आम्ही लग्नाच्या आधी आम्ही दोघे नेहमी इथेच यायचो साईबाबांना. त्यामुळे जवळजवळ आम्ही 2 ते 3 वर्षात इथे 50 वेळा तरी आलो असेल नक्कीच. एवढ्या वेळेस आम्ही बाबांच्या इथे आलो आहे. माझी बाबांवरती खूप श्रद्धा आहे आणि हे ठिकाण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तर आम्ही आलो. माझी खूप दिवसाची इच्छा होती की आपण जाऊया. तर आज आलोच होतो पुण्यामध्ये. तर सुरुवातीला आम्ही इथे आलो. आल्यानंतर आता इथून मंदिराची सुरुवात झाली. सेम शिर्डीसारखंच बनवलेलं आहे. खूप छान मंदिर आहे. तुम्ही जर कधी गेला नसाल आणि पुण्यात आला तर नक्की इथे भेट द्या. खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. माझं तर खूपच भारी वाटतं मला इथे आल्यानंतर. माझं आवडीचं ठिकाण आहे. आधी आम्ही यायचो तेव्हा फूल वगैरे बाबांना घेऊन जायची परमिशन होती. पण आता काहीच नाही घेऊन जायचं, फक्त शाल घेऊ शकतो. मग आम्ही काहीच नाही घेतलं. आम्ही आलो आतमध्ये. ऊन थोडं कमी झालेलं होतं आता आणि मी आले की ते खूप खुश होते. त्यामुळे आधी मी थोडे बघत होते पूर्ण चेंज कसं झाले. आता थोडं चेंज पण झालं आहे. आधी खूप म्हणजे असंच होतं पण आता जरा नवीन बांधलेलं आहे दुसरं काहीतरी. बघा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगतच असेल. प्रवासाने खूप थकले होते पण इथे आल्यानंतर एक वेगळाच आनंद होतो मला. हे बघा, इथे हनुमान मंदिर पण आहे आणि गणपतीचं पण मंदिर. आम्ही जेव्हा यायचो तेव्हा बांधकाम सुरू होतं. आता पूर्ण झालेलं आहे. आता इथून आत बाबांचं मंदिर आहे आणि तिथं मोबाईल अलाव नाही आहे. त्यामुळे मी तिथे काही शूट घेतला नाही. खूप छान दर्शन झालं. गर्दी नव्हती, काही नव्हती. आणि हे आहे बाबांचं बाहेर कडुलिंबाच्या झाडाच्या इथे छोटंसं मंदिर. इथे पण आता लॉक आहे. आधी आम्हाला आतून एंट्री भेटायची. हे बघा, हे आहे बाबांची मेन मूर्ती मंदिरातील. मी बाहेरून शूट करून दाखवला तुम्हाला कारण आतमध्ये मोबाईल अलाव नाही. आता आम्ही निघालो द्वारकामाईला जायला. इथे आधी बसायला होतं खूप छान. कपल्स वगैरे किंवा फॅमिली कोणी पण यायचे. झाडं होती, छान बसायला होतं. पण आता ते सगळं तोडलेलं आहे. मला वाटतं इथे आता नवीन काहीतरी बांधत असतील किंवा बाग वगैरे करतील. इथे आता ते सगळं तोडफोड केलेली आहे. इथून आता मी चालले द्वारकामाईला. कारण बाबांचं दर्शन हे द्वारकामाईमध्ये गेल्याशिवाय पूर्ण होत नाही असं बोलतात. आणि द्वारकामाईमध्ये तर खूप छान वाटतं. तर तुम्हाला मी दाखवते द्वारकामाई. बघा, इथून एंटर आहे आता आतमध्ये गेल्यानंतर इतकी शांतता आहे. थंड गारवा खूप छान वाटतं आतमध्ये गेल्यावर. आतमध्ये गेल्या बाबांची मोठी फ्रेम आहे इथे. आधी मी इथे पाया पडले आणि नंतर आतमध्ये गेले तर इथे म्हणजे ते काय बोलतात, अग्नी जाळतात ना, ते आहे. तिथे पण आता लॉक आहे. आणि हे बाबांचं छोटंसं मंदिर. इथे तर माझ्या खूप आठवणी आहेत. इथे मी पाया पडून माझ्या नवऱ्याला मागितलेलं आहे. म्हणजे आमची लव्ह मॅरेज सक्सेस होण्यासाठी मी इथेच बाबांसमोर प्रार्थना केलेली आहे. आणि बाबांच्या कृपेने आज आम्ही दोघे सोबत आहोत आणि खुश आहोत. त्यामुळे बाबांची खूप कृपा आहे माझ्यावरती. हे आहे असं बाबांची द्वारकामाई. इथे म्हणजे जातं आहे. सर्व जे काही बाबांचं होतं ते सर्व त्यांनी इथे ठेवलेलं आहे. इथे बाबा बसायचे असं बोलतात. म्हणजे प्रतिशिर्डी बनवले. शिर्डीमध्ये बाबांचं मेन स्थान आहे. ही प्रतिशिर्डी आहे पण सेम शिर्डीसारखंच आहे. हे बाबांचं छोटंसं मंदिर. इथे कडुलिंबाचं झाड आहे.
इथे मी आज जाऊन पाया पडलेले फोटो आहेत माझ्याकडे. आता इथे लॉक का लावले काय माहिती. असं खूप छान दर्शन झालं. आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये एकदा नक्की ओम साईराम लिहा. तुम्ही पण बाबांना मानतात का मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, भेटू नेक्स्ट